ही दृश्य पाहतोय युनियन बँकेविरोधात मनसे आता आक्रमक झालेली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। पीछे लेने यार कैमरा नहीं मारा एक नागपुरातली दृश्यात युनियन बँकेविरोधात मनसे चांगलेच आक्रमक झाले। युनियन बँकेबाहेर मनसेकडून आंदोलन करण्यात येते। अनेक मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। युनियन बँकेच्या बोर्डलाही काळं फासण्यात आलेलं आहे या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून। मनसेचे कार्यकर्ते बँकेच्या बाहेर सध्या आंदोलन करतात। जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। मात्र काळं फासण्याच्या प्रयत्नात असलेल्या या मनसे कार्यकर्त्याला आता बाजूला घेण्यात आलेलं आहे। सुनील ढगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। सुनील, नेमका हे काय प्रकरण आहे? मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। नक्कीच मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मराठीच्या मुद्द्यावरून मनसेचे कार्यकर्ते जे आहे आक्रमक झालेले आहे। नागपुरात अशी घटना घडली की विशाल उपचे नावाचा एक युवक होता आणि त्याचा अपघाती मृत्यू झालेला होता। मात्र जे डेबिट कार्ड आहे त्यावरून विमा मिळतो अशा प्रकारची त्याला माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी जो FIR ची कॉपी आहे ती मराठीत असलेली FIR ची कॉपी बँकेकडे दिली। मात्र मराठीमध्ये FIR ची कॉपी आहे त्यामुळे ते नाकारण्यात आलेला आहे आणि त्याच विरोधामध्ये मनसेचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मनसेकडून जाब विचारला जातो आहे बँकेला की मराठी का चालत नाही, मराठीचा महाराष्ट्रामध्ये मराठीतला FIR का चालत नाही। आपल्या सोबत काय नेमकी मागणी घेऊन आले? मागणी आमची आहे की यांनी सार्वजनिकरित्या मराठीचा अपमान केला या युनियन बँकेने। हे हिंदी भाषी लोक हे बाहेरून येतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करतील तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी खपून घेणार नाही। त्या नालायक माजुरड्या व्यक्तीने ज्यांनी मराठी विषयी असे बोललेलं आहे की FIR कॉपी हिंदीत आणि इंग्रजीत घेऊन या, त्यांनी बाहेर निघावं। सार्वजनिकरित्या त्यांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची माफी मागावी, त्याच्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ। अन्यथा आता याच्यानंतर जे होईल त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील। नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर मनसेचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहे, मराठी भाषेला धरून आक्रमक झालेले आहे। मराठीतला FIR का नाकारला अशा प्रकारचा जाब जो आहे तो या ठिकाणी विचारला जातो आहे। नक्कीच सुनील, या कार्यकर्त्यांची नेमकी मागणी काय आहे, काय सांगाल? नक्कीच या कार्यकर्त्यांची जर मागणी बघितली तर ज्याचा अपघात झालेला होता विम्याची रक्कम मिळावी यासाठी त्यांनी जो पोलिसांकडे FIR असतो तो FIR बँकेत आणून दिलेला आहे। कारण अपघाती विम्यासाठी FIR महत्त्वाचा असतो। मात्र तो FIR ची कॉपी जी आहे ती मराठीमध्ये होती, त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही मराठीत ही कॉपी चालणार नाही, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आणा अशा प्रकारे जे आहे ते मागणी केली आणि त्यामुळे त्याला नाकारण्यात आलं आणि त्यामुळे मनसे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आणि या ठिकाणी आपल्याला आता आंदोलन होताना दिसते आहे। नक्कीच सुनील, युनियन बँकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांसोबत काही या मनसे कार्यकर्त्यांची बातचीत झाली आहे का? त्या संदर्भात काही अपडेट? आता मनसे कार्यकर्ते युनियन बँकेच्या गेटवर पोहोचलेले आहे। पोलिसांनी त्यांना या ठिकाणी थांबवलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अधिकाऱ्याला या संदर्भामधला जाब जो आहे तो विचारणार आहोत। मात्र आता त्या मनसेच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जातं का? त्यांचं प्रतिनिधी मंडळ त्या बँक अधिकाऱ्यांना भेटून त्यानंतरच या संदर्भामध्ये काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे हे पुढे येणार आहे।
धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मराठीच्या मुद्द्यावरून नागपुरात आता मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। एफआयआर कॉपी मराठीत का आणली यासाठी विमान आकारण्यात आलेलं आहे आणि यावरूनच मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। एफआयआर कॉपी मराठीत असल्याचं बँकेकडून कारण देण्यात आलेलं आहे आणि ही एफआयआर कॉपी हिंदी किंवा इंग्रजीत आणण्याची मागणी करण्यात आली। बँकेने आडमुठेपणा दाखवला, हिंदी किंवा इंग्रजीत एफआयआर हवी आणि त्यानंतर मनसे आता चांगलीच आक्रमक झालेली आहे। मनसेचे कार्यकर्ते युनियन बँकेच्या बाहेर सध्या जमलेले आहेत। युनियन बँकेबाहेर जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। नागपुरातली दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी काही मनसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे, मात्र मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। एफआयआर कॉपी हिंदी किंवा इंग्रजीत आणा असा आडमुठेपणा युनियन बँकेकडून दाखवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहे। ही कॉपी एफआयआरची मराठीत आणली ही चालणार नाही असं बँकेकडून सांगण्यात आलं आणि त्यामुळे अपघात विमा नाकारल्याच्या प्रकरणासंदर्भात आता मनसेकडून आक्रमकपणे भूमिका घेतली गेलेली आहे। युनियन बँकेच्या बाहेरच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। युनियन बँकेच्या बोर्डाला देखील काळं फासण्यात आलेलं आहे। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। युनियन बँकेविरोधात मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। थोड्याच वेळात अधिकाऱ्यांसोबत एक बैठकही होणार आहे। सध्या पोलिसांनी या आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य मनसे कार्यकर्त्यांचं बँकेबाहेर आंदोलन सुरू आहे। मुर्दाबाद मुर्दाबाद, युनियन बँक मुर्दाबाद अशा स्वरूपाच्या घोषणाबाजी देखील या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत। तर दुसरीकडे बँकेच्या बोर्डाला काळं फासण्यात आलेलं आहे। युनियन बँकेकडून आडमुठेपणाची भूमिका घेण्यात आलेली आहे। एफआयआर कॉपी मराठीत का आणली या कारणावरून अपघात विमा नाकारलेला आहे आणि त्यानंतर मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। एफआयआर कॉपी हिंदी किंवा इंग्रजी अशी मागणी युनियन बँकेकडून करण्यात आली।